नमस्ते माझ्या मित्रांनो. आज मला अत्यानंद होत आहे की ह्या रेड्डीज अकॅडमीचं 125+ सबस्क्रायबर्स झालेला आहेत. अतिशय अल्पावधीतच हा जो सक्सेस ह्या रेड्डीज अकॅडमीला मिळालेला आहे, त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आहे. हा जो चॅनल रेड्डीज अकॅडमी नावाचं जे चॅनल आहे ते उभं करण्यासाठी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांचं मी ह्या ठिकाणी आज एक औचित्य साधून त्यांचं मी मनापासून आभार मानतो आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आहे माझं कुटुंब, जे माझी फॅमिली आहे, त्यामध्ये माझी पत्नी आहे, माझी 2 मुलं आहेत, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. दुसरं आहे माझ्या ह्या संस्थेचे ITI सोलापूर ह्या संस्थेचे माझे विद्यमान प्राचार्य आदरणीय SD शिंदेसाहेब, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. तसेच त्यांच्यासोबत व्हाईस प्रिन्सिपल श्री उडान शिवसाहेब, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. व्हाईस प्रिन्सिपल श्री मनोज बिडकर साहेब, त्यांचेही मी मनापासूनच आभार मानतो आहे. त्याबरोबर त्यांच्यासोबतच ITI पंढरपूरचे प्राचार्य श्री हरिदास साहेब, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. श्री कोळेकर साहेब, जे ITI मंगळवेढा ह्या संस्थेचे प्राचार्य आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. तसेच हा जो चॅनल आहे तो सक्सेसफुल करण्यासाठी आमच्या ह्या ITI सोलापूरचे बरेचसे स्टाफ आणि त्यांच्यासोबत आमचे जे ग्रुप इन्स्ट्रक्टर्स आहेत, जे फोरमन्स आहेत, त्यामध्ये सौ शिंदे मॅडम, सौ शेख मॅडम, राठोड सर, आडम सर, सरडे सर, मोठे सर, श्री माळी सर आणि DR काळे सर, ह्या सर्वांचे मी ह्या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो आहे. त्यांच्या सहकार्यामुळे कमी कालावधीत एवढे मोठे सबस्क्रायबर्स ह्या चॅनलला मिळालेले आहेत. त्यांच्यासोबतच ITI सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला ह्या संस्थेतील सर्व जे निदेशक बंधू आणि भगिनी आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जर त्यांनी हा सपोर्ट केला नसता तर हे शक्य झालं नसतं. त्यासोबतच माझे जे कलिग्स आहेत आणि माझे जे मेंटॉर आहेत, श्री अवताडे सर, हेमंत अवताडे सर, जे टेक्नोसॅवी आहेत, अतिशय ब्रिलियंट आणि बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहेत. श्री अवताडे सर, राजन अत्रे सर, जे गणित निदेशक आहेत, त्यांचेही मी मनापासून ह्या ठिकाणी मी धन्यवाद देतो आहे. माझे सहकारी ड्रॉईंगचे इन्स्ट्रक्टर श्री VM कुलकर्णी सर, तसेच नायगावकर सर आणि नागणे सर, ह्यांचेही मी मनापासून ह्या ठिकाणी आभार मानतो. त्यांचंही मला खूपच मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तसेच आजचं हे जे इव्हेंट आहे, ह्या इव्हेंटच्या प्रसंगी हा आनंद व्यक्त करण्यासाठी जे मुख्य कारण आहे ते माझे जवळचे आणि अतिशय जीवाभावाचे सर्व माझे मित्र, माझे जे स्टुडंट्स आहेत, ITI सोलापूरचे माझे सर्व स्टुडंट्स, प्रत्येक बॅचचे स्टुडंट्स आहेत. तसेच आजूबाजूच्या तालुक्या लेवलच्या ITIचे देखील बरेचसे स्टुडंट्स आहेत. त्या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तुमचं सहकार्य, तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेलं जे ॲप्रिसिएशन आहे, त्या प्रत्येक गोष्टींच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. आज आपण इलास्टिसिटी, ज्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा स्ट्रेस स्ट्रेन, फोर्स स्ट्रेस स्ट्रेन असं हे चॅप्टरचे नाव आहे. त्याच्या सेकंड पार्टमध्ये, इलास्टिसिटीच्या पार्ट सेकंडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पार्ट सेकंडमध्ये जाण्या अगोदर पार्ट फर्स्टचं थोडक्यात आपण रिकॅप घेऊया. पार्ट फर्स्टमध्ये आपण फोर्स पाहिला. 3 प्रकारचे बल असतात: टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि शियर फोर्स. 3 प्रकारचे फोर्सेस आणि त्या 3 प्रकारचे फोर्सेसना विरोध करणारे पदार्थामध्ये अंतर्गत विरोध असतो, ज्याला इंटरनल रेजिस्टन्स असं आपण म्हणतो, त्याला स्ट्रेस म्हणतात. आणि हे जे स्ट्रेस आहेत ते 3 प्रकारचे स्ट्रेस असतात: टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस, असे 3 प्रकारचे स्ट्रेस आहेत. बल लावल्यामुळे
स्ट्रेसेस तयार होतात आणि ह्या स्ट्रेसेसमुळे पदार्थामध्ये बदल होतो. काय काय बदल होतात? त्याच्या लांबीत बदल होतो, त्याला लिनियर स्ट्रेन म्हणतात. त्याच्या क्षेत्रफळात बदल होतो, त्याला लॅटरल स्ट्रेन असं म्हणतात. आणि त्याच्या एकूण आकारमानात किंवा एकूण घनफळामध्ये, त्याच्या व्हॉल्यूममध्ये बदल होतो, त्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असं म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढे हुक्स नावाचा एक फ्रेंच सायंटिस्ट होता. तो बराचसा अभ्यास करून हुक्स लॉ त्याने एक नियम लिहिला आणि त्या नियमाला त्याचंच नाव दिलं गेलं पुढे, हुक्स लॉ, हुकचा नियम. आता हा हुकचा नियम, हुक हा शास्त्रज्ञ होता. तो काय सांगतोय की पदार्थामध्ये इलॅस्टिसिटी ही असते. इलॅस्टिसिटीचं किंवा ज्याला मराठीमध्ये स्थितिस्थापकत्वाचं गुणधर्म हे असतं. आणि पदार्थामध्ये जोपर्यंत ही इलॅस्टिसिटी असते, इलॅस्टिसिटीची एक लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत स्ट्रेस आणि त्यामुळे होणारा बदल हे दोन्हीही समप्रमाणात बदलतात. जेवढं स्ट्रेस जास्त तेवढं स्ट्रेन जास्त, जेवढं स्ट्रेस कमी तेवढं स्ट्रेन हा कमी. स्ट्रेस is directly proportional to strain. हुक्स लॉ काय सांगतं की अप टू द इलॅस्टिक लिमिट ऑफ अ बॉडी, अप टू द इलॅस्टिक लिमिट ऑफ अ बॉडी, द स्ट्रेस अँड स्ट्रेन बोथ वेराइज डायरेक्टली किंवा बोथ वेराइज प्रोपोर्शनेटली. स्ट्रेस is directly proportional to the strain. Up to the elastic limit, the stress is directly proportional to the strain. म्हणजेच काय आहे? हुकचा नियम. एक ठराविक लिमिट असते, त्याला इलॅस्टिक लिमिट म्हणतात. त्याला इलॅस्टिक लिमिट. त्या लिमिटला स्थितिस्थापकत्वाची मर्यादा असं त्याला म्हटलेलं आहे मराठीमध्ये. त्या मर्यादेपर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोन्हीही समप्रमाणात बदलत असतात. हे का पहा इकडे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हे जे प्रोपोर्शनल चिन्ह आहे ह्याला स्ट्रेस बाय स्ट्रेन इक्वल टू ई असं दिलेलं आहे. आणि हे ई म्हणजेच काय आहे? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, that is called E, and E is स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस जेवढं जास्त तेवढं स्ट्रेन हा जास्त. ओके, दोन्ही समप्रमाणात. आणि तसं ई मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे देखील त्याच प्रमाणात बदलतं. हे हुकच्या ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. लक्षात घ्या, ई म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेनला युनिट हे नसतं, नो युनिट. फक्त स्ट्रेसला युनिट असतं. ते काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर, काय जे असेल ते असेल. म्हणून ईचं हे देखील न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर जे आहे. स्ट्रेसचं जे युनिट असतं तेच ईचं युनिट असतं. त्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असं म्हणतात. अप टू द इलॅस्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन.
हे हुक्स लॉ सांगतं. ठीक आहे. आता त्याच्या पुढे हे झालं ई मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता पुढे यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ते काय सांगतं? त्याला वाय असं नाव देतात. यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी y equal to normal stress by lateral strain. हा जो स्ट्रेन आहे इथे खाली, हा स्ट्रेन कशातला पाहिजे? क्षेत्रफळातला जो बदल होतो, क्षेत्रफळात त्या पदार्थाच्या एकूण क्षेत्रफळात जो बदल होतो ह्या नॉर्मल स्ट्रेसमुळे, त्या रेशोला यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वाय. ह्याचं देखील युनिट तेच आहे, न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, काय जे असेल ते असेल. स्ट्रेसचं जे युनिट आहे तेच असतं. यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वाय, नॉर्मल स्ट्रेस बाय लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? क्षेत्रफळात बदल. आता वायर जर घेतलं तुम्ही तर वायरचं क्षेत्रफळ काय असणार? वायर जर खालून आपण कापलं कसं दिसतं? वर्तुळाकार खालून, म्हणून त्याचं क्षेत्रफळ हे वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता ह्या ठिकाणी माझ्या हातात हे पेन आहे. पेन जर मी वरनं कापलं किंवा खालनं कापलं, इथं कसं दिसणार आहे? वर्तुळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? पाय आर स्क्वेअर. ओके. जर एखादं रॉड असेल, स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर रॉड असेल, त्याचं क्षेत्रफळ कसं असतं? जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअरचं क्षेत्रफळ, स्क्वेअरचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. जर रेक्टँग्युलर असेल, आयताकारात असेल, तर त्याचं क्षेत्रफळ कसं असतं? पदार्थ त्याचं जो शेप आहे इकडचा, चौरस असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ, आयताकार असेल तर आयताचं क्षेत्रफळ, वर्तुळाकार असेल तर वर्तुळाकाराचं क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ, आणि त्यात जो बदल झालेला आहे तो लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे. त्यांचं रेशो म्हणजेच यंग्ज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. पुढे बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हे पण विचारतात. इथे हे बऱ्याच वेळा डेल्टा असं देतात. डेल्टा, नॉर्मल स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, नॉर्मल स्ट्रेस बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. एकूण त्याच्या पदार्थाच्या आकारमानात जो बदल होतो, द स्ट्रेन किंवा ज्याला जो बदल आहे एकूण आकारमानात किंवा एकूण घनफळात जो बदल होतो स्ट्रेसमुळे, नॉर्मल स्ट्रेसमुळे, त्याला बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हणतात. आणि ह्याचंही युनिट सेम असतं, न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा के जी पर मिलीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. साईजेस हे कशामध्ये दिलेले आहेत त्यानुसार त्याचे युनिट्स हे बदलतात. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त परीक्षेमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी FOS, फॅक्टर ऑफ सेफ्टी हे पण विचारतात. अल्टिमेट स्ट्रेस बाय वर्किंग स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेस बाय वर्किंग स्ट्रेस. आता अल्टिमेट स्ट्रेस आणि वर्किंग स्ट्रेस काय प्रकार आहे?
अल्टिमेट हा जो शब्द आहे, अल्टिमेट म्हणजे काय, अंतिम किंवा उच्चतम किंवा पराकोटीचं. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पदार्थाला जेव्हा तुम्ही ताण लावून ताणताय तेव्हा काय होतं, त्याच्या लांबीत बदल होतो. आणि लावलेलं बल जर तुम्ही सोडलात तर मूळ लांबी प्राप्त होते. हे काय झालं, इलॅस्टिक लिमिट. तुम्ही ओढत गेलात, तसेच पुढे कंटिन्यू ओढत गेलात तर त्याच्या लांबीत फास्ट बदल होतो. त्याचा स्ट्रेस आपल्याला जास्त जोर लावायची गरज नाही. कंटिन्यू आपण बल हे लावतच गेलो, लावलेलं बलमुळे स्ट्रेस हे तसंच त्याच प्रकारात वाढलं जातं. पण एक अशी स्टेज येते की त्या स्टेजपर्यंत स्ट्रेस हे त्या पदार्थामध्ये शक्य आहे. त्या लिमिटपर्यंत जे लावलेलं स्ट्रेस आहे, अगदी मॅक्सिमम लिमिटपर्यंत लावलेलं स्ट्रेस हा अल्टिमेट स्ट्रेस आहे. आणि त्याच्या पुढे जर स्ट्रेस लावला तर काय होईल, पदार्थामध्ये परमानंट डिफॉर्मेशन व्हायला चालू होते. तिथे मात्र तुमचं जे पुढे लावलं जाणार स्ट्रेस हा कमी व्हायला लागतो, पण स्ट्रेन मात्र वाढायला लागतो. बल हा कमी होतो पण त्याच्यात डिफॉर्मेशन मात्र हे कंटिन्यू चालूच होतं. हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त पदार्थावरती लावलेला बल आणि जास्तीत जास्त लावलेल्या बलामुळे जो स्ट्रेस निर्माण होतो त्याला अल्टिमेट स्ट्रेस म्हणतात. ओके. आणि वर्किंग स्ट्रेस म्हणजे सेफ वर्किंग स्ट्रेस. तुम्ही बल लावला, ज्याला आपण इलॅस्टिसिटी म्हटलेलं आहे, इलॅस्टिक लिमिट म्हणतो आपण. त्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत लावलेलं बल आणि त्या बलामुळे जो स्ट्रेस निर्माण होतो, ते बल सोडलं तर पुन्हा त्याची मूळ लांबी प्राप्त होते, मूळ आकार मान प्राप्त होतो, मूळ क्षेत्रफळ त्याला प्राप्त होतो. त्याला सेफ वर्किंग स्ट्रेस किंवा वर्किंग स्ट्रेस असं म्हणतात. अल्टिमेट स्ट्रेस बाय वर्किंग स्ट्रेस. FOS पदार्थाचं फॅक्टर ऑफ सेफ्टी हे ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतं. पदार्थाचं फॅक्टर ऑफ सेफ्टी हे ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतं. एकपेक्षा मोठी असतं, एकपेक्षा जास्त असतं. हे लक्षात घ्या. आणि ह्या लेसनमध्ये फायनल एक आहे, त्याला पॉयसन्स रेशो असंही म्हणतात. आता पॉयसन्स रेशो हे काय आहे, परीक्षेमध्ये विचारतात. पॉयसन्स रेशो, व्हॉट इज पॉयसन्स रेशो? हे पॉयसन्स रेशो म्हणजे काय, लॅटरल स्ट्रेन बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन. आता लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, पदार्थाच्या क्षेत्रफळात जो बदल होतो त्याला लॅटरल स्ट्रेन म्हणतात. आणि लिनियर स्ट्रेन म्हणजे पदार्थाच्या लांबीत जो बदल होतो त्याला लिनियर स्ट्रेन म्हणतात. आणि पॉयसन्स रेशो इज ऑलवेज, दिस इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. हे पण नेहमीच एकपेक्षा जास्त असते. नेहमी म्हणजे बऱ्याच वेळा, असं मी सांगतो, बऱ्याच वेळा हे एकपेक्षा मोठी असते, लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन. कारण लांबीत जो बदल होतो त्यापेक्षा जास्त बदल हा क्षेत्रफळात होतो. त्याला पॉयसन्स रेशो असं म्हणतात. हे जे आता आपण जे टर्म्स पाहिले, होक्स लॉ, त्यानंतर होक्स लॉवरून आपण ई पाहिलं. ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्यानंतर वाय पाहिलं, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्यानंतर बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्यानंतर अल्टिमेट स्ट्रेस बाय सेफ वर्किंग स्ट्रेस, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण म्हटलेलं ते पाहिलं. आणि हा शेवटचा पॉयसन्स रेशो
लॅटरल स्ट्रेस बाय लिनियर स्ट्रेन. हे एवढे सर्व टर्म्स हे आपण पाहिलं. एक एक्झाम्पल घेऊया आपण स्ट्रेसचा. स्ट्रेसचा एखादा एक्झाम्पल आपण घेऊया. हां, परीक्षेमध्ये तुम्हाला कसं विचारतात पहा. एखादं आता ह्या ठिकाणी हे रॉड आहे. ओके, आणि ह्या रॉडला बल लावलं आहे 50 किलोग्रामचा. इथं ह्याचं डायमीटर आहे से 20 मिलीमीटर. ठीक आहे, 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर ह्याचं डायमीटर आहे. हे चिन्ह आहे डायमीटरचं, म्हणजे व्यास. म्हणजे ह्याचा आकार कसा असणार आहे, खाली इथे जर पाहिलं तर सर्क्युलर शेपमध्ये असणार आहे. आणि ह्याचं डायमीटर हे 20 मिलीमीटर, 520. तर इथे तयार होणारे किंवा निर्माण होणारे स्ट्रेस काढा असं तुम्हाला विचारतात. व्हॉट इज द स्ट्रेस डेव्हलप्ड इन द रॉड, हे असं विचारतात. किंवा हाऊ मच स्ट्रेस इज डेव्हलप्ड इन द रॉड असं विचारतात. आता स्ट्रेस म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं. स्ट्रेस इक्वल टू एफ बाय ए. एफ म्हणजे लावलेलं बल, भागिले ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ सी एस म्हणजे काय, क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काट छेदाचं क्षेत्रफळ. इथून आपण कापलं एक्झाम्पलसाठी, तर हे कसं दिसतं, इथे वर्तुळ दिसतं, वर्तुळाकारात दिसतं, म्हणून ते एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याला म्हणतात. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर्तुळाकार आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग. इथं व्यास 20 मिलीमीटर आहे, तर त्रिज्या किती असणार आहे, त्रिज्या आर 10 मिलीमीटर असणार आहे. म्हणून इथं पाय आहे 3.14, त्रिज्या आहे किती 10, 10चा वर्ग म्हणजेच काय 3.14 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 100, म्हणजे किती झालं 314 मिलीमीटरचा वर्ग. हे झालं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता स्ट्रेस काढा. स्ट्रेस एफ बाय ए इथं लिहितो मी. स्ट्रेस इक्वल टू एफ बाय ए. एफ आहे 50 डिवायडेड बाय 314. रितो ह्याचा आन्सर किती सांगा. ए गंगू 50 डिवायडेड बाय 314 किती आहे सांगा. आता माझ्याकडे ह्या ठिकाणी 2 स्टुडंट्स बसलेले आहेत, त्यांना आपण विचारूया 50 डिवायडेड बाय 314 किती येतं. रितू सांगा, लवकर सांगा. हे कशामध्ये येणार आहे तुमचं उत्तर. एफ हे किलोग्राममध्ये आहे आणि एरिया हे मिलीमीटर स्क्वेअरमध्ये आहे. जे युनिट आहे त्या युनिटमध्ये आपण उत्तर काढूया. 50 डिवायडेड बाय 314 किती आलं सांगा लवकर. 0.159 युनिट आहे kg पर मिलीमीटर स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे त्याचं उत्तर हे निघतं. जर तुम्हाला न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये जर विचारलं असेल तर किलोग्रामचं कन्वर्शन तुम्हाला न्यूटनमध्ये करावं लागेल आणि मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्शन करावं लागेल. सोपं आहे. हे आपण पहिल्या लेसनमध्ये शिकलो आपण युनिट्स अँड मेजरमेंटच्या लेसनमध्ये. त्याप्रकारे यांचे कन्वर्शन्स काढा आणि उत्तर काढा.
चेक करा हे ह्या पद्धतीने. इथं कोणत्या प्रकारचं स्ट्रेस डेव्हलप होतं सांगा. इथे एक बाजू हे वर फिक्स्ड आहे, वॉलला फिक्स्ड आहे, आणि दुसरं बाजू हे हँगड आहे म्हणजे लटकतं आहे, आणि त्याला 50 किलोग्रॅमचं बल लावलेलं आहे इथे. म्हणजे ह्या ठिकाणी कोणता स्ट्रेस हे डेव्हलप होईल सांगा. एक बाजू हे फिक्स्ड आहे म्हणजेच ही वर खेचलं जातं आणि इकडे खाली खेचलं जातं. म्हणजेच काय, हे टेन्साईल फोर्स, इथं टेन्साईल फोर्स इथं असेल आणि त्या टेन्साईल फोर्समुळे टेन्साईल स्ट्रेस हे डेव्हलप होईल तिथे. अतिशय साधं आणि सोपं. ह्या प्रकारे तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स देतील, शिअर फोर्स देतील, आणि त्यांच्यामुळे त्यांचे स्ट्रेसेस काढा म्हणून तुम्हाला सांगतील हे. ठीक आहे. आता ई म्हणजे काय, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आता ह्याच्यामध्येच पहा, मूळ लांबी बल लावण्या अगोदर एक्झाम्पलसाठी 100 मिलीमीटर होतं असं आपण गृहीत धरूया. 100 मिलीमीटर बल लावण्या अगोदर, आणि बल लावल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 मिलीमीटरचा फरक आला. हे 2 मिलीमीटर. तर स्ट्रेन कितीचं झालं. आता ह्या ठिकाणी टेन्साईल फोर्समुळे टेन्साईल स्ट्रेस झालं, आणि ह्या टेन्साईल स्ट्रेसमुळे लिनियर स्ट्रेन तयार होतं. हे विसरू नका. लांबीत बदल होतो. ह्या ठिकाणी लांबीत बदल झाला. आता लांबी, तुम्ही म्हणाल सर इथं लांबी कुठं आहे, हे आपल्याला दिसतं हे उंच आहे, उंची आहे, उंची. आता हे जर आडवं केले की लांबी होईल. लिनियर स्ट्रेन इक्वल टू स्मॉल एल बाय कॅपिटल एल. स्मॉल एल म्हणजे चेंज इन लेंथ, लांबीत झालेला बदल, भागिले मूळ लांबी. आता लांबीत झालेला बदल म्हणजे काय, इथं दिसलं तुम्हाला, इथं 2 मिलीमीटरचा फरक पडला. पूर्वी 100 मिलीमीटर होतं, नंतर 102 मिलीमीटर झालं, म्हणजेच 2 मिलीमीटर भागिले मूळ लांबी 100 मिलीमीटरचा. मिलीमीटर मिलीमीटर गेले कॅन्सल, म्हणजे उत्तर किती आलं, 0.02. लिनियर स्ट्रेन हा 0.02, त्याला युनिट नाही. हे अशा प्रकारे स्ट्रेन हे येतं. ठीक आहे. आणि ई म्हणजे काय, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. जे स्ट्रेस असेल ते स्ट्रेसला ह्या स्ट्रेनने भागा, म्हणजे तुम्हाला ई मिळून जाईल. ई म्हणजे काय, स्थिरांक, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हटलेलं आहे. ह्या प्रकारे साधे आणि सोपे कॅल्क्युलेशन्स हे असतात. काही घाबरण्याचं कारण नाही, काहीही घाबरण्याचं कारण नाही. फॅक्टर ऑफ सेफ्टीवरचे बऱ्याच वेळा प्रश्न हे विचारलेले आहेत. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय, आत्ताच आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे की अल्टिमेट स्ट्रेस डिवायडेड बाय सेफ वर्किंग स्ट्रेस. अल्टिमेट म्हणजे उच्चतम, मॅक्सिमम स्ट्रेस डिवायडेड बाय सेफ वर्किंग स्ट्रेस, हे दोन्हीचा रेशो, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हटलेलं आहे. आणि हे फॅक्टर ऑफ सेफ्टी नेहमी एकपेक्षा जास्त असतं, हे लक्षात घ्या. ते मात्र विसरायचं नाही. परीक्षेत बऱ्याच वेळा उत्तर म्हणजे प्रश्न विचारतात, द व्हॅल्यू ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी इज ऑलवेज डॅश डॅश दॅन 1, ग्रेटर ऑर लेसर, ग्रेटर दॅन 1 असतं. ओके. त्यानंतर पॉयसन्स रेशो आपण पाहिला, ई पाहिलं, वाय पाहिलं, बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पाहिलं. प्रत्येक ह्याच्यावरती प्रश्न हे साधे प्रश्न असतात, काही काळजी करायची गरज नाही. आता मी तुम्हाला हे सर्वच गोष्टी शिकवलेल्या आहेत. वारंवार पहा, पुन्हा पुन्हा हे व्हिडिओज पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील.
आणि ह्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्याकडे PDF आहेत, पुस्तकं म्हणजे तुमच्याकडे आहेत मटेरियल, स्टडी मटेरियल, त्यामध्ये बरेचसे प्रश्न हे दिलेले आहेत. बरेचसे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले हे जशाचं तसे बऱ्याच वेळा रिपीट झालेले असतात. त्याच प्रश्न, इव्हन दो त्याच्या किमती पण बदललेल्या नाहीत किंवा बऱ्याच वेळा त्याची किमती थोड्याफार फरकाने विचारतात. म्हणून हे प्रश्न सोडवा आणि ती सोडून माझ्याकडे तुम्ही रिटर्न पाठवून द्या चेक करण्यासाठी. मी त्या सर्व चेक करेन आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय पण मी तुम्हाला देईन. ठीक आहे. काही न घाबरता ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न सोडवा. तुमच्या वहीमध्ये हे सर्व लिहून काढा आणि जर तुम्हाला ह्याच्यात अजून काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कमेंट्स देऊन पाठवून द्या. आजचा जो पार्ट होता इलॅस्टिसिटीचं पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड ह्या दोन्हीमध्ये मी मॅक्सिमम पॉईंट्स हे कवर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये अजून काही चेंजेस पाहिजे असतील, अजून काही राहिलं असेल तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. जर हा व्हिडिओ नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. बेल आयकॉन जर दाबलात तर माझे जे व्हिडिओज आहेत, नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल. घरी राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.